संभाजीराजे छत्रपती यांनी किल्ले रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या मागे असलेल्या श्वानाची समाधी काढून टाकण्याची मागणी केली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे। यामुळे आता पुन्हा एकदा रायगडावरील श्वानाचा मुद्दा ऐरणीवरती आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाजवळून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भरत गोरेगावकर यांनी। पाहूयात। स्वराज्य पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे। त्या पत्रात त्यांनी अशी मागणी केलेली आहे की किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे त्या समाधीपासून काही अंतरावरती एका श्वानाची समाधी आहे, त्यावरती श्वानाचं शिल्प आहे ते काढण्यात यावं। नेमकी समाधी स्थळावरची वस्तुस्थिती काय आपण दृश्यांमधून पाहू शकताय। आपण पाहताय हे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ही समाधी आहे आणि या समाधीच्या पासून काही अंतरावरती एक श्वानाचं शिल्प असणारी एक समाधी आहे, जी आता वादाचा मुद्दा ठरलेली आहे। कारण संभाजीराजे छत्रपती यांनी श्वानाचं हे शिल्प आणि श्वानाची ही समाधी ही कपोकल्पित असून याला इतिहासामध्ये कोणताही आधार नाही अशा पद्धतीचा मुद्दा उपस्थित करून ताबडतोब छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपासून काही अंतरावरती असणारं श्वानाचं हे शिल्प आणि समाधी काढण्यात यावी अशी विनंती राज्य सरकारला केलेली आहे। आता संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारकडे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली मागणी, यावरती राज्य सरकार मुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या मागणीला महाराष्ट्रातनं समर्थन मिळतंय की काही प्रमाणात विरोध होतोय हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे। एकूणच एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरनं सुरू असलेला महाराष्ट्रातलं वाद आणि त्यावरनं टोकाला पोचलेला विरोध, यानंतर आता पुन्हा किल्ले रायगडावरील श्वानाचं हे शिल्प आणि समाधी हा पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय राहिला तर हे नवल वाटू नये। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत असा कुठला वाघ्या कुत्रा महाराजांच्या चरित्रात आढळत नाही। तो उत्तरकालीन साधनांमध्ये त्याच्यानंतर बखरकारांनी जसं रंगवलं तशा पद्धतीने तो रंगवला गेला आणि वाघ्या कुत्र्याची समाधीची उंची ही शिवाजी महाराजांच्या समाधीच्या उंचीपेक्षा अधिक असल्यामुळे सावली दुपारी पडताना त्या पवित्र समाधीवर पडते असं शिवप्रेमींच्या अनेक वर्षांच्या भावना आहेत। आणि त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असेल तर वाघ्या कुत्रा हा ऐतिहासिक आहे की अनैतिहासिक आहे ते एकदा तपासून, जर तो अनैतिहासिक आहे तर ती पुतळा तात्काळ महाराष्ट्र सरकार हटवेल अशी मला अपेक्षा आहे। मला एक कळत नाही हो, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले। 1630 त्यांचा जन्म, 1680 ला ते गेले। आता हा सगळा काळ 80 ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।